आवाज जनतेचा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक 13 जानेवारी रोजी रिसोड तालुक्यातील भोकरखेड येथील श्री संत योगीराज गजानन महाराज यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पैदल दिंडीचे याही वर्षी मोठा उत्साहात काढण्यात आली आहे। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज शेगावकडे निघालेल्या दिंडीचे जवळा बुद्रुक येथील प्रतिष्ठित नागरिक राजूभाऊ वाढवकर यांच्या वतीने जवळा बुद्रुक बस स्टॉपवर दिंडीचे आगमन होता जंगी स्वागत करण्यात आले। दुपारच्या 5:30 वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले। फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे गावात प्रदर्शना घालण्यात गावकऱ्यांच्या वतीने आपापल्या घरासमोर आकर्षित रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। 13 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हरिपाठ हरिकीर्तन भजन गवळण, सकाळच्या सुमारास काकडा आरती, रात्री 9 वाजता हरिभक्त पारायण विष्णू महाराज गोळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन जवळा बुद्रुक दत्त मंदिरात आयोजित करण्यात आला होता। रिसोड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर दिलीप धोपे, डॉक्टर रामेश्वर अंजवे यांच्या वतीने संयुक्तरित्या दिंडी सोहळ्यात सामील झालेल्या वारकऱ्यांची विनामूल्य औषधोपचार करण्यात आला। भोकरखेड येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे उत्सव समितीचे अध्यक्ष रामेश्वर अंजवे यांच्या हस्ते जवळा बुद्रुक प्रतिष्ठित नागरिक राजू वाढवकर यांच्या धर्मपत्नी यांचा संयुक्तरित्या मंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांची प्रतिमा भेट देऊन जवळा बुद्रुक येथून पालखी सोहळा सकाळी 7 वाजता शेगावकडे रवाना झाला। प्रतिनिधी रामेश्वर अंजवे, भोकरखेड। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।